रुपये 2,56,50,000चा कर्ज अपहरणाप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा. माणगाव येथील सहकारी संस्थेतील गैरव्यवहार उघड. हातकणंगले. माणगाव तालुका हातकणंगले येथील भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या नावावर मंजूर झालेल्या शासनाच्या कर्जातील रुपये 2,56,50,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात फसवणूक, विश्वासघात व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महादेव सखाराम आरे वय 55 राहणार माणगाव तालुका हातकणंगले, आनंदा ईश्वरा आसबे वय 53 राहणार इचलकरंजी दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेस इचलकरंजी येथील संबंधित प्रतिनिधी तसेच ओम इलेक्ट्रिकल्स इचलकरंजी येथील संबंधित प्रतिनिधी यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2012 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून माणगाव येथील भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. संस्थेमार्फत औद्योगिक मशिनरी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून कर्ज मंजुरी करून घेतले. हे कर्ज संस्थेच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर प्रत्यक्षात मशिनरी खरेदी न करता संबंधित पुरवठादार कंपन्यांच्या नावाने धनादेश काढून एकूण रुपये 2,56,50,000 रकमेचा अपहार केल्याचे सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणादरम्यान उघड झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शासनाच्या वतीने लेखापरीक्षकांनी संबंधित विभागाची परवानगी घेऊन फिर्याद दिल्यानंतर 31 जुलै 2026 रोजी रात्री 8:45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.